हे शिवराय भावांनो, मी आहे संभाजीनगरचा प्रणव आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये। तर आज संपले होते माझे पेपर आणि आज मी चाललो होतो घरी, म्हणजे की अमरावतीवरून संभाजीनगरला। आणि आज मी घरी जातोय डायरेक्ट 1 महिन्यानंतर। आणि घरी जायची खुशी तर वेगळीच असती। आणि खूप वेळेस तर माझ्या सोबत असं झालेलं आहे की घरी जायच्या खुशीमध्ये तर मी माझे स्वतःचे पण कपडे विसरलेलो आहे। तर फायनली मग कपडे पॅक करून आणि रेडी होऊन आम्ही निघालो ट्रॅव्हल्स कडे जायला। फक्त आम्ही दोघं जाणार होतो घरी आणि सोडायला हे दोघं आले आम्हाला। आणि आज आमचं नशीब एवढं खराब आहे की आम्हाला ट्रॅव्हल्स पर्यंत सोडायला आमचे घरमालकच घरी नाहीये। म्हणजे दरवेळेस आम्हाला आमचे घरमालकच ट्रॅव्हल्स पर्यंत सोडता, पण आज आम्हाला जायला गुरालं ऑटोनी। तर फायनली मग सिग्नल लागून अर्ध्या घंट्यानंतर आम्ही पोहोचलो पंचवटीवर। आणि अमरावतीवरून संभाजीनगरला जाताना अजून एक भेटला आम्हाला आमचा मित्र। बरं म्हटलं भाऊ, आता 3 तिकडा आणि काम बिगडा। आणि कधी कधी तर या ट्रॅव्हल्सचा पण डाऊट येतो मला, म्हणजे जेव्हा ऑनलाईन बुक करायला जातो ट्रॅव्हल्स तेव्हा तर वेगळेच फोटो असतात आणि जेव्हा मी रिअल लाईफ मध्ये ट्रॅव्हल्स बघतो तेव्हा तर वेगळीच असती। आणि त्याच्यानंतर मग आम्ही आलो पेट्रोल पंपावर आणि पेट्रोल पंपावर आल्यानंतर डायरेक्ट या ट्रॅव्हल्स मध्ये टाकलं 76 लिटर डिझेल। बरं म्हटलं भाऊ, पण थोडी जास्तच मोठी टाकी आहे। बघू आता फक्त संभाजीनगरला कधी पोहोचतो बनून। A few moments later. तर डायरेक्ट 9 घंट्यानंतर मग मी पोहोचलो आपल्या संभाजीनगरला। म्हटलं यार, या ट्रॅव्हल्स मध्ये प्रवास करता करता मला चक्कर यायला लागली आता। आणि संभाजीनगरला आल्यानंतर मी उतरलो डायरेक्ट आपल्या बाबा पेट्रोल पंपावर। आणि बाबा पेट्रोल पंपावरून आम्ही आलो डायरेक्ट आपल्या बस स्टँडवर। आणि बस स्टँडवरून बस धरल्यानंतर मग आलो आपण आपल्या गावाकडे। आणि गावाकडची हवा खाल्ल्यानंतर मग मनाला थोडं भारी वाटलं। तर चला भावांनो, मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये, त्यासाठी लवकरात लवकर फॉलो करून घ्या।